पूर्वी एक साधा प्रश्न विचारतो, तुमचा सरपंच तुमच्या गावातली कामं पूर्ण करतात का? कारण महाराष्ट्रात मोठा आणि चर्चेचा निर्णय घेतला गेला आहे. कॉमेंटमध्ये नक्की लिहा. आता मुदत संपल्यानंतर तब्बल 14,000 ग्रामपंचायतीवर आता निवडणुका न होता विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत. हा निर्णय नेमका का घेतला गेला? यापुढे गावकऱ्यांना फायदा होणार का की नुकसान? आणि यामागे राजकारण आहे का? या प्रश्नाची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा उलगडा मी समजून सांगणार आहे. आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या एका महत्वाच्या निर्णयाबद्दल, जो थेट ग्रामीण भागातील लाखो लोकांच्या आयुष्यावर परिणाम करणारा आहे. आपण समजून घेऊया की हा विषय नेमका काय आहे. महाराष्ट्रात हजारो ग्रामपंचायत आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीचा कार्यकाळ साधारणपणे 5 वर्षाचा असतो. या काळात ग्रामपंचायत गावातील विविध कामे करते. रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, सरकारी योजना. जेव्हा 5 वर्षाचा कालावधी संपतो तेव्हा नवीन निवडणुका घेतल्या जातात आणि नवीन सदस्य निवडले जातात. पण सध्या महाराष्ट्रातील सुमारे 14,000 ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे. आता इथे एक मोठा प्रश्न निर्माण झाला. मुदत संपली पण निवडणुका झाल्या नाहीत. का नाही झाल्या निवडणुका? यामागे काही कारणे सांगितली जात आहेत. आरक्षणाचा प्रश्न आहे, प्रशासकीय अडचणी आहेत, न्यायालयीन प्रकरणे आहेत, निवडणूक प्रक्रियेत विलंब आहे. या सर्व कारणामुळे निवडणुका वेळेत घेतल्या आल्या नाहीत. आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ठरवले की मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नेमले जाईल. म्हणजे काय? निवडणुका होईपर्यंत गावचा संपूर्ण कारभार हेच सरपंच पाहणार आहेत. आता प्रशासक म्हणजे नेमकं काय? प्रशासक म्हणजे असा व्यक्ती जो त्या संस्थेचा तात्पुरता कारभार पाहतो. साधारणपणे सरकार एखाद्या अधिकाऱ्याला प्रशासक म्हणून नेमते, पण यावेळेस एक वेगळा निर्णय घेतला गेला. सरपंचांनाच प्रशासक बनवले जात आहे. आता सरपंचांनाच प्रशासक का बनवले? यामागे सरकारची काही कारणे आहेत. सरपंचांना गावची पूर्ण माहिती असते, आधीपासून कामाचा अनुभव असतो, कामे थांबणार नाहीत, प्रशासनात सातत्यता राहील. जर नवीन अधिकारी नेमले गेले तर त्यांना सगळं समजून घ्यायला वेळ लागेल. या निर्णयाचे काही फायदे देखील आहेत. विकास कामे सुरू राहतील, निधीचा वापर थांबणार नाही, गावातील योजना अंमलात येत राहील, प्रशासनात खंड पडणार नाही. विशेषतः ग्रामीण भागात कामे थांबणे म्हणजे मोठी समस्या असते. पण या निर्णयावर टीका देखील होत आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे, लोकशाही प्रक्रियेला धक्का, निवडणुका टाळल्या जात आहेत, सरपंचावर नियंत्रण कमी होईल, सत्तेचा गैरवापर होऊ शकतो. म्हणजेच हा निर्णय पूर्णपणे सकारात्मक नाही. या निर्णयामागे राजकारण आहे का? हा देखील एक मोठा प्रश्न आहे. काही विरोधी पक्ष म्हणत आहेत की सरकार जाणून बुजून निवडणुका पुढे ढकलत आहे. तर सरकारचे म्हणणे आहे की हा निर्णय फक्त प्रशासन चालू ठेवण्यासाठी आहे. आता पुढे काय होणार? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निवडणुका कधी होणार. सरकारने सांगितले आहे की लवकरच निवडणुका घेतल्या जातील. तोपर्यंत सरपंच प्रशासक म्हणून काम पाहते. या निर्णयाचा तुमच्यावर काय परिणाम होईल? जर तुमच्या गावात ग्रामपंचायतीची मुदत संपली असेल तर तेच सरपंच आता प्रशासक म्हणून काम करतील. म्हणजेच तुमचे दैनंदिन कामकाज सुरूच राहील. तर मित्रांनो, हा निर्णय योग्य आहे की नाही हे ठरवणे तुमच्या हातात आहे. तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय योग्य आहे का नाही? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये नोंदवा. आणि शेवटचा सर्वात महत्वाचा तुम्हाला प्रश्न विचारतो, सरपंच पदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? कमेंटमध्ये नक्की उत्तर द्या. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि गावातल्या प्रत्येक नागरिकाला सुज्ञान बनवा. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.